आज झाला आमच्या सोसायटीमध्ये शॉर्ट सर्किट. तर इथं पाहू शकता सर्व 1-2 मीटर जळलेले आहे. तर असं झालेलं आहे. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसली, इथं आमच्या इथं शॉक सर्किट झाला आणि शॉक सर्किट झालं तर लाईटच चालली गेली आणि बघा लाईटी बंद, त्याच्यामुळे थोडासा प्रकाश आहे. तर व्हिडिओ शूट करते मी. तर आता मला ना सर्व देवांची मस्त छान पूजा करायची आहे. म्हणजे दीप अमावस्या आहे ना आज, तर मला गॅस क्लीन करायचा आहे. त्याच्यानंतर मग देव पण मस्त छान घासून घेणार आहे. मी पितांबरी आणलेली आहे आणि नेमकी लाईटच नाही आहे. पण आता पटापट जेवढं उजेड आहे ना तोपर्यंत पटकन काम आवरून घेते. आणि मी आज बँकेमध्ये गेलेली होती, त्याच्यानं शाळेत, त्याच्यामुळे खूप उशीर झाला. मग आता सर्व आवरते मी घरातलं पटापट. आहे पाणी पण आता गेलेलं आहे नळांना ॲक्च्युली, पण थोड्याफार 2-3 बकेटी भरून ठेवलेल्या त्यांना त्या आहे यूज करायला, त्या करते. चला मी पटकन आवरते, तुम्हाला तुमच्यासोबत पण शेअर करते. तर आता मी ना ही भैया पावडर आणलेली आहे. तर कसं देवांना वगैरे लागते ना आपल्याला पितळी भांडे वगैरे. तर हे सारखं मग हा डब्बा होता मग मी तर भरून ठेवते. अशी भरून ठेवली म्हणजे कसं चमच्याने काढून घ्यायची आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा. आणि खराब पण आहे, ओलसर पण आहे. आणि पुडीमध्ये ठेवली ना तर ती तशीच राहते. म्हणून मग आता मी हा डब्बा पॅक करून ठेवली, काढून घेते आता मला लागते तेवढी. आता ठेवले ते, आता पटापट देव क्लीन करते मी. सकाळी झालंच नसतं, शक्य नसतं मला, कारण तेवढी घाई गडबड झाली ना. स्कूलचं सर्वांचं आवर्तन करताच टाइम जातो निघून. आता हे पटापट करून घेते. आणि एकदम छान क्लीन भांडे आहे, लगेच निघालं किती छान. ते पटकन क्लीन करायला तुम्हाला पण दाखवते. पटकन निघून जाते का बघ, पावडर छान आहे. उलट पितामध्ये एका जागा असं फिरवते हे. आधी ती म्हणजे आधी तोडून टाकली भाजी होती ना ती मोठी घ्या ना नंतर. लाईट पण नाहीये आणि तसंच आता काम करायला लागते. तुम्हाला सांगते, सकाळी शाळा, त्याच्यानंतर लगेच मग मी भवानी पेठेमध्ये गेलेले, काम होतं तिकडे.
तिकडनं आले आणि लगेच मी कामाला लागले. लगेच आता मला दीपपूजा करायची आहे, त्याच्यामुळे सर्व किचन क्लीन करते. नेमकी शॉर्ट सर्किट झाला आणि त्याच्यामध्ये लाईटच नाही आहे. माझा तशीच कामं करून घेते पटापट. इकडे आता भांडे आहे थोडे घासून घेते. दिशू मला एक देते पिशवी कचऱ्याला बोला. कचऱ्याला बोलाय पिशवी. लाईट कुठे चालली? बंद कर लाईट. तर मला वेळ पण नव्हता आज, नाही तर ना आज जर सुट्टी घेता आली असेल ना, मला सुट्टी घ्यायची होती. कारण की आज मला खूप साऱ्या गोष्टी आवरायच्या होत्या. तरी पण मी सर्व मॅनेज केलं आणि जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या ह्या दिवशी करायच्या आहे, तेवढ्या मला करायच्या आहे. म्हटलं चला आता पटापट करायचं, अजिबात कंटाळा नाही. मी बाहेरून आले, पुण्यात गेले, पुण्यामधलं काम होतं, स्कूलमध्ये जाऊन आले आणि नंतर घरी आल्यावर घरातलं आवरलं. लगेच आधी आवरून घेतलं. तर मी पाहिलंच लादी पुसून झाली, माझं भांडे किचन क्लीन केलेलं आहे मी. आणि आता देवपूजा करते. तर देवांची पूजा करायची आहे मला. मस्त छान देव वगैरे सर्व छान त्यांची आंघोळ घालून घेतलेली आहे, दिवे घासून घेतलेले आहे सर्व. आणि आता मी पूजा करून घेत आहे. आणि आज दीपामावस्या आहे, तर दीपामावस्याच्या दिवशी आपल्या घराला प्रज्वलित आणि दिव्यांची पूजा झालीच पाहिजे. ह्या दिवशी आपण आपल्याला वर्ष म्हणजे आपल्या जीवनातला अंधार दूर करतात. दिवा आपल्याला प्रकाश देतो आणि त्यांची आज पूजा झालीच पाहिजे ह्या दिवशी. तर मी त्यांची पूजा करते. आता पटापट हे सर्व तुम्ही पाहताय. तर मी जरी पण जॉब करते तरी पण मी देवाला खूप मानते. ह्या गोष्टी मी करत असते, तुम्हाला सांगते. आणि मला खूप जास्त आवडतं असं देवाची पूजा करायला, देवाचं सर्व गोष्टी करायला मला खूप जास्त आवडतं. आणि माझ्याकडनं जेवढं पॉसिबल होईल तेवढ्या गोष्टी मी करते आणि खूप मनापासून करते, श्रद्धेने करते. आणि असं काही नाही परफेक्टच मला येते असं नाही, पण जेवढ्या गोष्टी मला समजतात, जेवढं मी लहानपणापासून पाहत आलेले मम्मीचं, त्याच्यामुळे त्या गोष्टी मी शिकलेत. त्याच्यामुळे त्या मी गोष्टी करत असते. मला जेवढ्या जमतात, जेवढ्या येतात त्या गोष्टी जमतात. तर असं काही नाही की मला खूप जास्त परफेक्ट देवाच्या गोष्टी म्हणजे पूजा करायचं माहिती असं काही नाही आहे. पण जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या मी सर्व करते. आणि तुम्हाला सांगते, मी जरी जॉब करत असेल, जरी आपण आपलं नाही का राहणीमान स्टायलिश असेल किंवा ह्या, पण तसं काही नसतं. तर आपण देवाला मनापासून श्रद्धेने आपण सर्व केलं ना, तर सर्व गोष्टी ह्या चांगल्या होतात, आपल्यासोबत चांगल्या घडतात. त्याच्यामुळे मग मी छान मस्त असं देवाच्या खूप मनाभावाने खूप श्रद्धेने पूजा करत असते. आणि इथं पाहू शकता छान मस्त सर्व आता मी दिव्यांना वाती बनवून घेते आणि सर्व देवांची पूजा करते. खूप मला म्हणजे असं नाही आवडते ह्या गोष्टी. आणि घरामध्ये ह्या गोष्टी केल्या ना तर खूप पॉझिटिव्हिटी वाटते. मुलं पण आपलं बघतात, जेव्हा आपण ह्या गोष्टी करतोत ना तर मुलं बघतात, मुलं पण शिकतात. तर त्यामुळे ह्या गोष्टी केल्याच पाहिजे घरामध्ये, म्हणजे मुलं पण बघतात, आवडतं त्यांना पण हे सर्व. तर असं छान मस्त घरामध्ये एक वेगळी वाईब्स तयार होतात.
आणि इतकं भारी वाटतं ना घरामध्ये. आणि आज मी सर्व गोष्टी आवरल्या. आणि जेव्हा जर मी ही पूजा केली नसते ना तर मला करमलंच नसतं आज, की नाही का एकदम असं केलं नाही काय नाही, म्हणजे असं ना वेगळं वाटतं आपल्याला त्यात ह्यावेळेस असं जर ह्या गोष्टी झाल्या तर. पण आता आपण कसं पण असो, जास्त आपण टाईम न घेता पण कमी याच्यामध्ये पण केला ना तरी पण मनाला एक समाधान मिळतं. आणि मी केलं ना मला एक समाधान मिळतं. तर त्याच्यामुळे मी करते, कारण की जर केलाच नसल्या ना तर मला खूप असं नाही का केलं नाही अरे केलं नाही असं होतं, म्हणून मग मी करते. आणि मस्त छान आता इथं सर्व देवांची पूजा झालेली आहे. आता मी मस्त दिव्यांची पूजा करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत थोड्या वेळातच. दीपपूजा मी अशी करते, तरी पण बाकीचे ना मला ना टाईमच नव्हता. नाही तर मग छान सर्व म्हणजे माझे दिवे आहेत ना ते मी सर्व काढून घेते. सर्व वरती आहे पंचपात्रेमध्ये सर्व दिवे वगैरे, सर्व टोटल दिवे घासून वगैरे सर्व असं पूजा करतात. तर ते मला शक्य नाही झालं आता. तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि जे वर्षभर आपण गॅस यूज करतो, ज्याच्यावर आपण अन्न शिजवतो, आपल्याला जे आपण जेवण करतो, तर तेच त्याची पूजा नाही झाली तर काय उपयोग नाही का. साखर तर ते सर्व माझी पूजा वगैरे झालेली तुम्ही पाहू शकता. आणि दिवा पण सर्व घरामध्ये क्लीन केलं मी आधी येऊन. मला खूप टाईम झालेला होता, तरी पण मी सर्व क्लीन केलं मस्त छान आणि पूजा करून घेतलेली आहे असं. तर चला आता लाईट पण काम चालू आहे, आता कधी लाईट येते काय माहिती, बघू. तर आता मला स्वयंपाक पण करायची, स्वयंपाकाची तयारी आहे माझी अजून. तर चला मी बोलते ना थोड्या वेळ तुमच्याशी. आता चहा वगैरे घेते, कारण की ब्लॅक टी थोडंच टाका. तर ब्लॅक टी घ्यायचं आहे ना, तर लय मला डोकं दुखतं, कारण की खूप दिवसभर असं चालू जातो त्याच्यामुळे. चला बोलते मी ना थोड्या वेळ तुमच्याशी.
तर आता मी कणिक पण मळून घेतलेलं आहे इथं. तर मला कणकेचे दिवे करायचे आहे. तर ह्या दिवशी ना कणकेचे दिवे करून मुलांना ना ओवाळायचं असतं कणकेच्या दिव्यांनी दीपामावस्येच्या दिवशी. तर तेच मी करते आणि त्यांनी काय होतं मुलांचं म्हणजे दीर्घ आयुष्य वाढतं. जसं दिव्यांनी प्रकाश पडतो, आपल्या घरातला अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये तसंच चांगल्या गोष्टी घडतात. तर त्याच्यामुळे ह्या दिवशी नक्की तुम्ही तुमच्या मुलांची कणकेचे दिवे बनवून आणि पूजा करा. आता मी बघा मस्त छान छोटे छोटे कणकेचे दिवे बनवत आहे आणि दिवे बनवून मस्त आपण त्यांची पूजा करूया. आणि पटकन आता हे करून घेते. मला तर आपल्याला स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. छान असे छोटे छोटे मी दिवे बनवून घेणार आहे. आणि आपण किती पण 5 दिवे बनवू शकतो. परत त्याच्यानंतर ना 21 दिवे बनवू शकतो. त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. 11 दिवे बनवू शकतो. आता मी 5 दिवे बनवून घेते आणि मस्त छान असं अशा पद्धतीने खूप काही गडबड होते आणि जर असंच वेळ मला खूप छान मस्त पूर्ण वेळ जर भेटला ना तर खूप छान अशी पूजा मस्त होणार आहे. पण ठीक आहे, जशी पण श्रद्धा असली ना तर सर्व काही आपली मनापासून श्रद्धा असली पाहिजे देवावरती. साधं सुद्धा पद्धतीने पण केलेलं. पण आता मी ह्या गोष्टी आता माझं तर जॉब आणि ते सर्व सांभाळून ह्या सर्व गोष्टी मी करते आणि सर्व गोष्टी मी पाळते देवाच्या. तरी मी सर्व करते कारण की मी खूप मानते देवाला. आणि आता 3 दिवे झाले बनवून आणि बघा अगदी छोटे छोटे बनवलेले आहे मी. आणि असं छान वाटतं घरामध्ये ना, पॉझिटिव्हिटी वाटते जेव्हा दिवा वगैरे घरामध्ये सर्व असं ना इतकं भारी वाटतं ना घरामध्ये. तर आता असं छान दिशू ती तुम्हाला ते कापूस आणून नाही दिवे वाती करायला. दे आता. तर आपले दिवे तर बनवून झालेले आहे. बेडरूम मध्ये असतो छोटे छोटे दिवे बनवते मी आता इथे. अशी असं तुम्हाला दोघांना बसता येईल सोबत देवांच्या बाजूने. चल इकडे बस इथं आता पूजा करायची तुझी. मग त्याला ते स्टीम करायला लागतं ना. मोदक बनवून दे ना. मोदक दिवाण थोडस हे तेल आणतील. मम्मा मोदक आण ना मला. मोदकाचे काय गणपती का बसले आज. मला एक मोदक बनवून दे ना खाऊचे मला. आता मोदक बनवायला वेळ नाही बनवेल मी एखादी. आता तुमची पूजा करते माझीच ते दोघांनी बसा. हात काढ मला. चालू मी नको दीदी. हा काय काय आधी उठते तुम्ही इकडे दोन करून बसा लागत साईडला. दीदी मला दाखव ना. मी तिथं बस 2 मिनिटं थांब. बाजू बाजू बाजू. तर इथं पाहू शकता मी कणकेचे सुद्धा दिवे बनवून घेतले पटकन. आणि बघा वेळ नसताना सुद्धा पण मग केलं लगेच. आणि आता दिवे झाले आपले बनवून कणकेचे. तर अशा पद्धतीने मी 5 दिवे बनवून घेतलेले आहे. आधी ह्या कणकेच्या दिव्यांनी ना आपल्या दिव्याला आणि आपले बाप्पा आहेत ना त्याला ओवाळून घ्यायचं आहे. तर मी आता ते ओवाळून घेते आणि चला ती ओवाळते आणि मग आपल्या मुलांची पण पूजा करायची आपल्याला.
असं मी आपल्या दीपामावशीच्या दिवशी मुलांचं जर दिव्यानी कणकेच्या दिव्यानी जर ओवाळलं ना, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येतो. जसं दिव्यानी प्रकाश पडतो आपल्या घरामध्ये, अंधार दूर होतो, तसंच आपल्या मुलांच्या पण जीवनातला अंधार दूर व्हावा म्हणून मग कणकेच्या दिव्यांनी ह्या दिवशी तरी पूजा केलीच पाहिजे. आणि खूप महत्त्व आहे ह्या दिव्यांना ह्या दिवशी ओवाळण्याचं. तर आज माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि अशा पद्धतीने मी पटकन, टाईम नव्हता, मी बराच वेळ माझं म्हणजे 3 वाजून गेले होते बाहेरच, माझं स्कूल परत बाकीचे कामं करत करत, तरी पण मग झाली सर्व कामं आणि अशी मी दीपामावस्या साजरी केलेली आहे. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.